बांधकाम कामगारांनो आता तरी सावध व्हा. बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनेच्या नोंदणीच्या बहाण्याने त्यांच्याकडून हजारो रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत समोर आला आहे. प्रकरणी नरेंद्र करंजुसकर राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना येतात. जिल्ह्यातील कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. यासाठी या विभागाच्या पोर्टलवर बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते. या मंडळाच्या कार्यालय शहरातील शिवाजीनगर विभागातील शिवरुद्र प्राईड या इमारतीत आहे. त्यामुळे नोंदणीसाठी या कार्यालयात सदैव कामगारांची ये-जा असते. हे हिरून करंजुसकर याने या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आपले खाजगी कार्यालय टाकले. आपले कार्यालय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाअंतर्गत काम करत असल्याचे करंजुसकर याने सांगितले. त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. कामगारांची अधिकृत नोंदणी व नूतनीकरण केवळ 1 रुपयात होते. मात्र करंजुसकर याने 1000 ते 1,500 रुपये कामगारांकडून घेतल्याचे पुढे आले आहे. याबाबत काही कामगारांनी विचारणा केली असता आम्हाला या कार्यालयाला पैसे द्यावे लागत असल्याने एवढे पैसे घ्यावे लागत असल्याचे कारण सांगितले. ही बाब सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांच्या काही दिवसांपूर्वी लक्षात आली. त्यांनी काही कामगारांकडे याबाबत विचारणा करता त्यांनी या खाजगी कार्यालयाकडून नोंदणीसाठी भरमाट पैसे घेतल्याचे सांगितले. ही बाब संशयास्पद वाटत असल्याने आयरे यांनी याबाबत शहर पोलीस स्थानकाशी पत्रव्यवहार केला. शासकीय योजनेला गालबोट लागू नये यासाठी त्यांनी तक्रार दाखल करताच गुन्हा देखील दाखल केला आहे. अशा घटनांमुळे शासकीय योजनेला गालबोट लागू नये तसेच सामान्य कामगारांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने नरेंद्र करंजुसकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तर बांधकाम कामगार मित्रांनो, हा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समोर आला आहे. तुमची देखील नोंदणी ऑनलाईन पद्धतीने 1 रुपयामध्येच होत आहे. हिची देखील नोंद आपल्या बांधकाम कामगारांनी अवश्य घ्यावी. तर ही माहिती जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट आणि योजनांची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.